नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सायलीचा मेसेज आलेला असतो की मी घर सोडून चाललेली आहे, मी परत कधीच तुमच्या घरी वापस येणार नाही. तेव्हा पूर्ण आजीही बोलू लागते, ही मुलगी पहिल्यापासूनच मला आवडत नव्हती, आता तर फ्रॉडही निघाली, दागिने घेऊनही पळाली, घरही सोडून गेली. तेव्हा अर्जुनला या गोष्टीवर विश्वास नसतो. तो सगळ्यांना सांगत असतो सायली असं काहीही करणार नाही. इकडे साक्षी आणि चैतन्य डिनरवरून आलेले असतात. साक्षीला खूप टेन्शन आलेलं असतं महिपतचा चेहरा पाहून. चैतन्याला सांगतो, आम्हाला दोघांना बोलायचं आहे, तू आज जातोस का? मग साक्षीवर तिचे बाबा खूप चिडतात, काय करून बसली म्हणून खूप रागवतात. कुठे ठेवले त्या मुलीला? मग तो त्या रूममध्ये बघायला जातो. तेव्हा साक्षी त्याला खुणवते, काहीही बोलू नका, आणि मग दोघंजणं बाहेर निघून जातात. इकडे पोलीस येतात आणि पोलीस ती फुटेज दाखवत असतात. तेव्हा कल्पना सांगत असते, इकडेच फुलांचं मार्केट आहे, तिथे त्यांना सायलीचा चेहरा दिसतो. सायलीला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव येतं. ती फुलं घेताना त्या फुटेजमध्ये दिसत असते. तेव्हा कल्पना म्हणते, याचा अर्थ ती तिथपर्यंत पोचली होती, ती काही दागिने घेऊन पळून गेलेली नाही. पोलीस सांगत असतात, आपण आता त्यांच्या फोनचं शेवटचं लोकेशन कुठे आहे पाहू आणि तिथे पोचू. इकडे अस्मिता तन्वीला म्हणते, तू तर बोलली होती ती पळून गेली, मग कशी काय फुलं घेताना दिसते? इकडे आजी आणि प्रताप त्यांच्या दागिन्यांचे बॉक्स घेऊन येतात. आजी म्हणते पोलिसांना, माझी नोंद करून घ्या, माझ्या सुनेने माझे दागिने चोरून घेऊन पळाले आहे. अर्जुन म्हणतो, हे कशावरनं तिनेच घेऊन पळाली आहे? ती तर फुलं आणायला गेली होती, आणि कशी काय ती चोर ठरू शकते? अजून ती सापडली नाही. तेव्हा पोलीस म्हणतात, तिला सापडू दे, मग आपण तुमची ही केस नोंदवू आणि सगळं काही मी बघतो. पोलीस आजीला सांगतात, मी तुमची नोंदणी करून घ्यायला तयार आहे, पण पहिले सायलीला शोधून काढू. अर्जुन तिला शोधायला बाहेर जात असतो. अश्विन म्हणतो, मी तुझ्यासोबत येतो, तर तो म्हणतो, नाही, तू घरीच थांब. कुसुमही जायला निघते आणि आता प्रियाची नवीन चाल सुरू होते. प्रिया बोलते, बिचारी कुठे गेली असेल. तितक्यात कल्पना तिच्यावर रागवते. आधी आरोप लावायची, मग बिचारी बोलायची, काही माहीत नसताना नाक का खूप असते तू, म्हणून कल्पना प्रियाला रागवते. कुसुमताई तिथून निघून जातात आणि म्हणतात, काही माहिती मिळाली तर मला फोन करा. इकडे रविराजला काळजी वाटत असते. तन्वी तू का घडी घडी त्यांच्या घरी जातेस? तेव्हा ती सांगू लागते, बाबा इकडे सायली मिसिंग आहे, इकडे अन्नपूर्णा आजीचा आणि सगळ्यांचा खूपच हिरमोड झाला आहे, त्यांच्यासाठी मला इथे थांबावं लागतंय. तिचे बाबा बोलतात, ठीक आहे, मग तू थोडा वेळ थांब तिथे. आता रविराजलाही काळजी वाटत आहे, ही मुलगी कुठे गायब झाली. आणि त्याच्यासोबत नागराजनी फोनचं बोलणं ऐकलेलं असतं. नागराज म्हणतो, 100% हे महिपतचंच काम असेल, मला काही माहीत पण नाही त्यांनी काय केलं, मी जाऊन बघून येतोच. आणि दादाला म्हणतो, मी 2 मिनिटात जाऊन येतो, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, असं सांगून तो तिथून निघून जातो. इकडे घरामध्ये दोघंजणं बोलत असतात. साक्षी सगळी घडलेली हकीकत सांगू लागते. संतोषनी काय केलं, तिला पुरावा दिला वगैरे वगैरे सगळं, आणि मोबाईल दाखवत असते. मोबाईल तर सापडला, पण पेनड्राईव्ह काही बाबा सापडलं नाही, असं ती सगळं महिपतरावांना सांगत असते. तितक्यात तिथे अर्जुन येतो. पटकन मोबाईल तो खिशात घालतो. अर्जुन त्यांच्या पुढे हात जोडतो, माझ्या बायकोला तुम्ही किडनॅप केला असेल तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, मी माझ्या बायकोशिवाय जगू शकणार नाही, प्लीज मला माझी बायको परत द्या. तेव्हा तो म्हणतो, हे काय करताय अर्जुन सर तुम्ही, आम्ही असं काहीही केलेलं नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. तेव्हा साक्षी बोलू लागते, तुमचा काहीतरी गैरसमज होते, आम्ही काहीही केलेलं नाही, आमच्यावर का आरोप लावताय तुम्ही. तितक्यात अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन तिथली काच वगैरे सगळी फोडतोड करतो, वॉर्निंग देतो, जर माझी बायको मला मिळाली नाही तर तुमची काही खेर नाही. आणि तो चिडलेला त्याचा भयंकर अवतार बनवून प्रताप, महिपत, साक्षी सगळेजण घाबरलेले असतात. चैतन्य म्हणतो, तू नेहमीप्रमाणे काहीही झालं की त्याचं खापर अण्णांवरती फोडायला येतो आणि साक्षीला दोषी ठरवतो, तू खूप चुकीचा आहे. तेव्हा तो म्हणतो, जेव्हा सगळी माहिती जेव्हा तुला कळेल ना, त्या दिवशी तू माझी माफी मागशील, त्या दिवसाची वाट पहा. आता याचं ब्रेन वॉश होतं आहे का काय, चैतन्य त्याच्या बाजूने जातो आहे का काय, म्हणून साक्षीला टेन्शन येतं. साक्षी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि चैतन्य म्हणतो, माझं एक काम आहे, मी आलोच बाहेर जाऊन. आता पुढे काय करावं म्हणून महिपतचंही डोकं चालेल असं झालं. बाहेर फोन आलेला असतो पोलिसांचा, कारण त्यांना एक ठिकाणचं लोकेशन मिळालेलं असतं. सायलीला अर्जुनचा आवाज ऐकून थोडासा होप वाटतो. ती पटपट काहीतरी वाजवायला सुरुवात करते. ह्या रूममधनं कसला तरी आवाज येतोय, काय वाजते बघायला जात असतो. परत पोलिसांचा फोन येतो, पटकन या, आपल्याला एक महत्त्वाच्या ठिकाणची माहिती मिळाली, आपण तिकडे जाऊ असं सांगतात. इकडे
नागराज पोचलेला असतो, पण अर्जुनला पाहून तो बाहेरच लपतो. अर्जुन गेल्यानंतर आतमध्ये जातो. घरी सगळेजण काळजीत असतात. कल्पना खूप रडत असते. अश्विन तिला समजूत घालत असतो आणि प्रिया सगळ्यांना समजवत असते, सगळ्यांना उपवास आहे, प्लीज थोडंसं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. सगळ्यांची किती काळजी घेते म्हणून अन्नपूर्णा आजीही म्हणते, बिचारी किती काळजी करते आपल्या सगळ्यांची, चला आपण थोडं खाऊन घेऊया. पण कल्पना तयार नसते. तेव्हा कल्पनाला ती म्हणते, जरी ते साईली असते तर तुम्ही ऐकलं असतं ना, प्लीज माझं पण ऐका ना, म्हणत सगळेजण जेवायला जातात. अर्जुन हॉस्पिटलमध्ये पोचतो. सायलीचा फोटो दाखवू लागतो. सगळ्यांना विचारतो, हिला तुम्ही कुठे पाहिला आहे का? सगळेजण नाही म्हणत असतात. त्याला एक कॅमेरा दिसतो, तो फुटेज मागतो बघण्यासाठी. इकडे महिपतला नागराज रागवत असतो, काय करून बसलात तुम्ही, हे का केलंय, आता किती अंगाशी येणार, म्हणून तो चिडत असतो. संतोषला सापडायचं आणि त्याला मारायचं असं महिपत त्याच्या माणसांना सांगत असतो. साक्षीवरती सगळेजण रागवत असतात, किती मूर्खपणा करून बसली, आता त्याच्या बायकोला किडनॅप केलंय, तो काही आपल्याला सोडणार नाही. इकडे सायली अर्जुनचा चेहरा आठवत असते. तो आपल्याला धीर देतो म्हणून तिला जरा बरं वाटत असतं. अर्जुन सरांसाठी आपल्याला लढायला हवं असं ठरवत सायली पुन्हा नव्याने जोर काढते पळण्यासाठी. इकडे एक नर्स येते. नर्स सांगते, ह्या ताई एका लहान मुलीला घेऊन आल्यात, त्या ती बेशुद्ध होती. तिची सगळी माहिती आणि त्या ठिकाणी घडलेली हकीकत ती नर्स सांगत असते. आणि ती मुलगी संतोषची कळल्यानंतर अर्जुनला तर धक्काच बसतो. इकडे गाडीच्या डिकीतनं काही सामान काढण्यासाठी चैतन्य आलेलं असतो आणि ती गाडी असते बाहेर उभी आणि त्याच गाडीच्या कवरमध्ये सायलीने पेनड्राईव्ह ठेवलेला आहे. त्या पेनड्राईव्हला बघूनही तो आतमध्ये टाकतो. त्याला कळतच नाही कसलं आहे, तो सगळं परत त्याच गाडीच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. इकडे साक्षी नर्सनी सगळं सांगितल्यानंतर संतोषचं घर म्हटलं त्याला आठवलं. मग तो पोलिसांना सांगतो, सर मला त्याचं घर माहिती आहे, आपण पटकन तिथे जाऊया. मग पोलिसांना घेऊन अर्जुन संतोषच्या घरी पोचतो. संतोषचा दरवाजा वाजवतो, पण दरवाजा उघडत असतो. पोलीस आणि अर्जुन आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर बघतो तिथली अवस्था, कोणीतरी इथे येऊन काहीतरी नक्कीच केलेलं आहे. दाराची कडीही तुटलेली आहे, या दाराची कडी बाहेरनं लावलेली आहे, हे सगळं तिथे दिसत असतं. पुन्हा एकदा त्यांना एक लोकेशन सापडतं. पोलीस म्हणत्या, त्या लोकेशनवरनं शेवटचा फोन ऑन झाला होता, परत तिथे जाऊया. चैतन्याला त्या रूममधनं खटखट आवाज येत असतो. चैतन्य रूममध्ये पाहायला जात असताना साक्षी त्याला ओढून आणते. आणि मग बाबा तुला काय म्हणताय बघ. अण्णा चेष्टा करू लागतात, जावई तुम्ही इथले झाले की घराची मालक, मग सगळ्या रूम व्यवस्थित बघून घ्या, आता तुम्ही आराम करा बघू, असं म्हणत चैतन्य आणि साक्षीला ती रूममध्ये पाठवून देतात. त्या हॉटेलच्या बाहेर अर्जुन म्हणतो, 100% इथे ती आलीच नव्हती मेसेज करण्यासाठी. हा फोन त्याच वेळेला इथे ओपन झाला होता ज्यावेळी मेसेज आलेला होता. पोलिसांच्याही लक्षात येतं इथे काहीतरी गोलमाल आहे. याचाच अर्थ सायलीचा जीव धोक्यात आहे. आपण FIR नोंदवू आणि व्यवस्थित त्यांची चौकशी सुरू करू, असं म्हणून पोलिसांनी अर्जुनला धीर दिलेला आहे. आता अर्जुन पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरणार. कसा शोधतोय सायलीला हेही पाहणं रंजक ठरणार. तेव्हा माझ्या लवली स्वर गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.